म्हणजे नमस्कार. आणि आजचा दिवस हा मोठा आहे तो या अर्थाने की 29 महापालिका आणि त्याचे वेगवेगळे निकाल, त्याची ही आकडेवारी जी आहे अर्थातच आपण पाहताय न्यूज 18 मराठीवर आवाज महाराष्ट्राचा. आणि आवाज बुलंद करत असताना आम्ही सगळी आघाडी पिछाडी आपल्या समोर आणतोय. प्रियंका, तर पोस्टल वोटिंग मोजणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर हे विषय तर आपल्याला सांगणारच आहे. पण दर्शकांना मी पुन्हा सांगते की पोस्टल वोटिंग नुसार आम्ही सांगतोय ईव्हीएमचं काउंटिंग अजून व्हायचंय. बर, निकाल फिरलेत मंडळी, निकाल फिरलेत. लक्षपूर्वक ऐका हे माझं वाक्य, निकाल फिरलेत. आणि निकाल जर फिरतायत तर कशा पद्धतीने चित्र असू शकतं हे आम्ही आपल्या समोर मांडणार आहोत, त्यातली आकडेवारी आपल्या समोर आणणार आहोत. पण तुर्तास तरी आघाडी पिछाडी आहे, त्याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या लक्षात येईल की पोस्टल वोटिंग काउंटिंग सुरू झाल्यापासून तर ईव्हीएमच्या पहिल्या फेरीपर्यंत नेमकं घडतंय तरी काय. प्रियंका, सुरुवात आपण मुंबईपासून करूया. मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा लागणार हे याची उत्सुकता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना आहे. आणि आता जे पोस्टल वोटिंग झालंय, जे कर्मचारी मतदान करतात त्याला पोस्टल वोटिंग म्हणतात, ते पोस्टल वोटिंग आता त्याच्यामध्ये महायुती आघाडीवर दिसते. पण उबाटा पण मागे नाहीये किंवा मनसेचे देखील मी म्हणेन पुन्हा ते वाक्य म्हणेन की इंजिनच्या कोळशाने मशालला किती धग दिली हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. त्यामुळे आत्ताच आपण एका निश्चित निर्णयावरती येऊ शकत नाही. मी पुन्हा सांगतोय, निकाल फिरू शकतो, निकाल फिरला. पण तुर्तास तरी प्रियंका आपण पाहिलं तर मुंबईत भाजपची आघाडी दिसते, नाशिकमध्ये भाजपची आघाडी या ठिकाणी दिसून येते, पुण्यात आघाडी दिसून येते. पण यामध्ये अपवाद कुठलं आहे प्रियंका, ज्याच्याकडे माझं विशेष लक्ष होतं? वसई विरार महानगरपालिका. इथे बहुजन विकास आघाडीने एकूण जागा आहेत 111. या ठिकाणी 84 जागांवरती बहुजन विकास आघाडीने आघाडी कायम ठेवलेली आहे. मुंबईत ठाकरेंची चर्चा आहे तर वसई विरारमध्ये ठाकूरांची चर्चा. प्रियंका, अगदी बरोबर आहे. आपण जर हे जे मोठे पक्ष त्यांना जर बाजूला ठेवलं आणि बाकी जे पक्ष आहेत त्यांची जरी आकडेवारी बघितली तर सर महानगरपालिका तर आता आहेत, पण नगरपालिकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने खूपच चांगला परफॉर्मन्स केला होता. त्यामुळे आता महानगरपालिकांमध्ये देखील तो चांगला परफॉर्मन्स वंचित बहुजन आघाडीचा होतोय का ते देखील पाहावं लागणार आहे. मध्ये मध्ये तुम्ही देखील सांगा की तुम्हाला काय वाटतं. तुम्हाला काय वाटतं सांगा. हितेंद्र ठाकूर कमबॅक करतायत का, कशा पद्धतीने त्यांचा कमबॅक होतो यावरती रिॲक्ट व्हा. आतापर्यंतच्या न्यूज 18 मराठीच्या या सगळ्या आघाडी पिछाडीवरती आपलं मत मांडा. मंडळी, पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाऊयात. पुण्यामध्ये आपण पाहिलं तर वसंत मोरे जे ते पिछाडीवर असल्याचं कळतंय. वसंत मोरेंचा मुलगा हा देखील पिछाडीवरती असल्याचं कळतंय. आणि दुसरीकडे प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या, त्या एकत्र युनियन जर आल्या तर मी माझ्या पदाचा राजीनामा देत ते राष्ट्रवादीतनं बाहेर पडले, काँग्रेसमध्ये गेले, ते देखील पिछाडीवरती असल्याचं कळतंय. प्रियंका, पोस्टल वोटिंग मध्ये आता ते पिछाडीवर आहेत. ईव्हीएम मध्ये मत प्रवाह काय आहे लोकांचा, जनतेचा, तो बदलू शकतो. त्यामुळे प्रशांत जगताप यांची जागा ही खूप महत्वाची आहे, कारण त्यामध्ये राष्ट्रवादी सुप्रिया सुळेंनी देखील त्यांच्या विरोधात उमेदवारी मागितली होती उमेदवारांसाठी. आता तिथे काय होतंय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. तर पुण्यामध्ये जसं तुम्ही बोलले दादा विरुद्ध अण्णा अशी लढत आहे, तर पुण्यामध्ये काय होतंय ते देखील इंटरेस्टिंग आहे पाहणं. पाहूयात मंडळी. ही सुरुवात आहे, त्याच्यामुळे अण्णांना म्हणजे मुरली अण्णांना अजित दादा जोरदार कंटेनर घेऊन टेक ओव्हर करतायत का हे थोड्याच वेळात. म्हणजे साधारण आपण लक्षात घेतलं तर फार वाट पाहिजे गरज पडणार नाही. 12:30-1:30 पर्यंत, बरोबर ना प्रियंका, हा कल जो आहे तो स्पष्ट झालेला असेल. त्याच्यामुळे 29 राज्यातल्या महानगरपालिका आणि यामध्ये असणारी मतमोजणी, त्यातली आघाडी पिछाडी, क्षणाक्षणाला वेगवेगळ्या सीट्सवरती सगळ्यांचं लक्ष आहे. प्रत्येकाची धाकधूक वाढलेली आहे. त्याच्यामुळे खरं तर या क्षणाला उमेदवारांच्या बाबतीत दिल थांब के बैठिए असं सांगावं लागणार आहे प्रियंका. झोप आली नसेल उमेदवारांना. बरोबर. खरं तर असं आहे की आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे ठाकरे बंधू काय जादू करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मनसे जर आपण बघितलं तर मनसेचा एक ठराविक वोटर आहे, पण तो पूर्ण वोटर या इलेक्शन मध्ये उतरतोय का, मतदान त्यांनी केलंय का काल, हे पाहणं महत्वाचं आहे. कारण सोशल मीडियावर सर आम्ही बघतोय वारं फिरलेलं होतं आणि मुंबईमध्ये ठाकरे बंधूच हवेत अशी एक भावना सोशल मीडियावर दिसलेली होती. पण ती मतांमध्ये उतरली आहे का आता हे काही वेळामध्ये. त्यात सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 मराठीने 2 निकाल जे आहेत सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीनवरती समोर आणले. पहिला निकाल होता इचलकरंजी मधला
4 भाजपचे उमेदवार निवडून आल्याचा. इचलकरंजीचा पहिला निकाल राज्यातला लागला, तो सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 मराठीने दाखवला. दुसरा निकाल पाठोपाठ लागला तो भाजप कोल्हापूर मधला, कोल्हापूर महानगरपालिकेचा, पुरेपूर कोल्हापूर. त्याच्यामुळे कोल्हापूर मधला तांबडा पांढरा रस्सा जो आहे तो कोणाला ठसका देणारा ठरतो, कोणाला आनंद देणारा ठरतो, हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. पण तिथे देखील 4 नगरसेवक निवडून आणल्याचा पहिला निकाल न्यूज 18 मराठीने स्क्रीनवरती दिलेला आहे. इचलकरंजी खरं तर का महत्वाचं आहे, कारण सगळ्यात जास्त मतदानाचा टक्का हा इचलकरंजी मध्ये दिसून आला. 70% विशाल सर इचलकरंजी मध्ये वोटिंग झालं. जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तर तो वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने असतो हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. पण यात उपराजधानीचा विसर पडता कामा नये. नागपूरमध्ये 45 जागांवरती भाजप जी आहे ते आघाडीवरती असल्याचं कळतंय. भाजपचं होम ग्राउंड आहे, देवेंद्र फडणवीसांचं विशेष लक्ष होतं. पण तरी असं आहे देवेंद्र फडणवीसांचं की काही वेळेला ते स्वतःच्या मतदारसंघात देखील जात नाहीत. एवढं त्यांनी मतदारांना गृहीत धरलेलं असतं, कारण ती मतं आपल्याकडेच येतील असा खरं तर त्यांचा दावा असतो. आणि तसंच काहीसं नागपूरमध्ये घडताना आपण बघतोय. नागपूरमध्ये काँग्रेस देखील बऱ्यापैकी आघाडीवर आहे असं आपण काही वेळापूर्वीच न्यूज 18 मराठीवर पाहिलंय. त्यामुळे नागपूरमध्ये देखील काय घडामोडी घडतात पाहणं महत्वाचं आहे. आणि या सगळ्यांमध्ये स्थानिक गणित कशी बदलतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग. तुम्ही आमचा न्यूज रूम बघताय पाठीमागे, तिथे देखील एक एक करत आकडेवारी जी ती जोरदार समोर येताना दिसते आणि त्यावरती प्रतिक्रिया देखील उमटताना दिसतात. नवी मुंबई टांगा पलटी घोडे फरार. तर दुसरीकडे गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेला उत्तर दिलं होतं, टांगा पलटी घोडे फरार नाही तर घोडे आम्ही बेपत्ता करू. तिथं देखील भाजप जी आहे ती आघाडीवरती दिसते. त्याच्यामुळे गणेश नाईकांविरुद्ध एकनाथ शिंदेच्या लढतीमध्ये कोण सरस ठरतंय हे देखील न्यूज 18 मराठी अशाच पद्धतीने पुढे आणत राहील. ठाणे देखील एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला, तिथं शिवसेना आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. तर त्या पाठोपाठ कल्याण डोंबिवली जिथं बिनविरोधचा पॅटर्न राबवला गेला, तिथं देखील 22 नगरसेवक 22 तिथं तर खरी जी हे लागलेली स्पर्धा लागली आहे की भाजप शिवसेनेत लागली, ती कुठल्या अर्थाने तर कोणाचे किती नगरसेवक जास्त निवडून येत आहेत आणि कोणाचा महापौर होणार. चला इत्यंभूत प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. प्रियंका, नक्कीच. आणि ईव्हीएम मधून काय आकडेवारी समोर येते, जनसामान्यांचा जो काही कौल आहे ती सगळी आकडेवारी अगदी काही तासामध्ये आता क्लिअर होणार आहे. सगळे आकडे न्यूज 18 मराठीवर तुम्हाला इत्यंभूत आणि सविस्तर माहिती आम्ही तर सांगणारच आहोत. पण तुम्ही पाहत राहा त्यासाठी न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.